हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. काय कारले खाऊन बोर झाला आहात? मसाल्याचे कारले सुद्धा आता आवडत नाही? चला तर मग बनवूया कारल्यापासून अशी एक रेसिपी जी आपल्याला वारंवार जेवण करायला भाग पडेल. लेट्स गो. हा माल रेडी झाला आहे. चला डब्बे मार्केटमध्ये सेल करूया. तर आपण त्यासाठी पहिले घेऊ कारले. छान स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर हा वाळलेला करी लिव्स आहे, मी छान धुवून फॅनमध्ये वाळवून घेतलेली आहे. हिरवी मिरची, देन मिंट म्हणजेच आपलं पुदिना, त्यानंतर वाळलेली लाल मिरची, वाळलेला सांबार जो मी धुवून वाळवून घेतला आहे फॅनखालती, त्यानंतर धने, त्यानंतर हे लसणाच्या काही कळ्या, पांढरे तीळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, शेंगदाणे, हिंग, त्यानंतर मेथीदाणा, राई आणि जिरं चवीनुसार. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे कारल्याची चटणी बनवायला. आता सर्वप्रथम मी भांडं मांडलेलं आहे, याच्यावरती पॉट गरम करायला ठेवला आहे. यामध्ये आपण ड्राय रोस्ट करू हे सगळे मसाले पहिल्यांदा. म्हणजे जे डाळी आहे, शेंगदाणे आहे, त्यांना भाजून घेऊ आणि तेल नाही घालायचं आहे, ड्राय रोस्ट करायचे आहे. लेट्स गो. पहिले आपण शेंगदाणे घालूया. शेंगदाणे भाजून झाले, त्यांना आपण काढून घेऊया याच्यामध्ये. सांबार, लसणाच्या कळ्या. आपला हा मसाला रोस्टेड झालेला आहे, छान सुगंध सुटलेला आहे. समजून जायचं की तो रोस्ट झालेला आहे. आता आपण यांना थंड करायला ठेवू. आता आपण भाजून ठेवलेला जो मसाला आहे तो थंड होत आहे, तोवर आपण याला धुवून छान याचे काप करून घेऊ. कारले असे घ्यायचे त्याच्यामध्ये बिया कमी असतील, कोवळे असतील, किंवा जर ते मोठे असेल तर त्यातल्या बिया आपल्याला रिमूव्ह करायच्या, काढून टाकायच्या. आता हे आपले कारले झालेले आहेत, यांना आपण थंड करायला ठेवू आणि तोवर हा मसाला आपण ग्राइंड करून काढूया. काय सुगंध सुटलाय. बिलकुल अशाच पद्धतीने आपल्याला याला ग्राइंड करायचं आहे, म्हणजे बारीक, अगदी बारीक नाही करायचं आहे. त्याला आपला ग्राइंड करून झालेला आहे बघा, असाच करायचा आहे. ठीक आहे. आणि हा थोडा मी ठेवलेला आहे, त्यामध्ये मी हे भाजलेले कारले जे आहेत ते घालून क्रश करून काढायचे.
कारले टाकून आपली कारल्याची चटणी, सुकी ड्राय चटणी रेडी झालेली आहे। आपली कारले टाकून बनवलेली चटणी आहे आणि ही आपली ड्राय रोस्टेड चटणी आहे। जी चटणी म्हणजे आपण जे मसाले ग्राइंड करून ठेवलेले होते ते आहेत। आता हे बेसिक आहे, त्यामध्ये मी कारले फ्राय करून घातले आणि त्याला मी ड्राय रोस्टेड कारल्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडं आमचूर पावडर, थोड्या अमाऊंटमध्ये हिंग आणि चवीनुसार मीठ। आता ही आपली एक बेसिक चटणी तयार झाली आहे। याच्यासोबत आपण कुठलाही एक्सपेरिमेंट करू शकतो। यामध्ये मी मीठ नाही घातलं आहे, यामध्ये आता मी थोडं मीठ घालते आहे, हिंग घालते आहे आणि आमचूर पावडर। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर सगळे मसाले म्हणजे आमचूर पावडर वगैरे मिक्स झाल्यावर ही आपली कारल्याची चटणी रेडी झालेली आहे आणि आपली बेसिक चटणी। आता ही आपली एक चटणी तर रेडी झाली आहे, ती आपण ट्रॅव्हल करताना पण नेऊ शकतो कुठेही, म्हणजे चांगल्या प्रकारे कॅरी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। पोळीसोबत तर अगदी मजेदार वाटते, भातासोबत पण सर्व करायला काही प्रॉब्लेम नाही। आता ही जी चटणी आहे तिला मी 3 प्रकारे तिचा यूज सांगते तुम्हाला। एक तर ही आहेच ड्राय, म्हणून हिला आपण कुठल्याही चटणीत म्हणा किंवा मोकळी भाजी, जसं आपण आलूचा किस किंवा आलूची भुर्जी जर बनवतो त्याच्यामध्ये पण हिला छान यूज करून आपण आपल्या भाजीला ट्विस्ट देऊ शकतो, एकदम बढिया। त्यानंतर तुम्ही ही चटणी अशी यूज करू शकता काही न घालता, बिकॉज ही अशी टेस्टी वाटते। थर्ड वन इज दॅट की आपण हिचा यूज कुठल्याही प्रकारचा, म्हणजे जसं आता आपण कारल्यांचा यूज केला याच्यामध्ये, तर आपण याच्यामध्ये जसं कांद्यांचा यूज करू शकतो आणि तिला कांद्याची चटणी म्हणू शकतो, किंवा खूप जास्ती अमाऊंटमध्ये याच्यामध्ये शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घालून हिला आपण शेंगदाणा चटणी पण तयार करू शकतो। आता एक मी बेसिक तुम्हाला सांगते, जसं ही चटणी घेतली, आपण एक बेसिक चटणी घेतलेली आहे, यामध्ये मी घालणार आहे ऑइल। गरम केलेला ऑइल आहे, थंड करून घालायचं आहे, त्याला मिक्स केलं आहे आपण। आता ही एक आपली बेसिक चटणी तयार झाली। आपल्याजवळ जर भाजी नाही आहे, ऑप्शन नाही आहे, कंटाळा येतो आहे किंवा आपल्याला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे, तर आपण हिला अशा पद्धतीने पण ट्राय करू शकतो। तर अशा प्रकारे ही आपली ड्राय रोस्टेड चटणी, एक बेसिक चटणी रेडी झालेली आहे आणि आपली कारल्याची चटणी तर झालीच आहे रेडी। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय। भरपूर महिने चालते ही, बिकॉज ड्राय पण आहे, रोस्टेड पण आहे। नक्की ट्राय करा। कारल्याच्या चटणीवरून मला असं वाटलं की हिचा बिझनेस करायचा का।